काय मग अध्यक्ष आज काय सकाळ सकाळ टाकून आला काय? कोण रे जाते? अरे दादा बस ना. तात्या मला तुमचं पटतं बरं का. तुम्ही किती जरी तंद्रीत असला ना प्रत्येकाला रिस्पेक्ट देता. रिस्पेक्ट? 10 रुपये द्या. आईला हे 10 रुपयासाठी चालले होय. तरी म्हणलं एवढं प्रेम कसं उतू चालले? अहो काय राव दादा, एवढे सोन्याचे चेनी घातल्यात, एवढे भारी कपडे घातले, तुमच्याकडे 10 रुपये नाहीत का? अहो त्याचा विषय नाही हो. तुम्ही जर चांगल्या कामासाठी मागितले असते ना लगेच पैसे दिले असते. तुम्ही दारूसाठी ना आपण मी 1 रुपया देत नाही कोणाला. अहो दादा, ह्याच्यामुळे तुम्हाला कोण निवडून देत नाही. गावातल्या कामाबरोबर लोकांची पण कामं केली पाहिजेत. हो तात्या, कोण निवडून देते कोण नाही असलं नका मला सांग काय. आमच्या पप्पांनी पण गणपती आणला, सॉरी आमच्या पप्पांनी पण 10 वर्ष राजकारण केले. त्यामुळं कोण कुठली माणसं कशी आहेत ते सगळं ओळखतो. आणि या माणसांचं तरी काय घर आहे हो. त्या दिवशी त्या नानांकडे गेलो होतो, म्हणले ही ज्येष्ठ आषाढ माणसे चांगलं मार्गदर्शन करतात, तर याड्या बोका तुम्हाला शिव्या देते काय. म्हणजे तुम्हाला शिव्या घातलं होय? अहो दादा, तुमच्या आधी माझ्याकडे आला होता, मला मारला तात्या जाते. अहो मी हे ऐकून असलं माझं डोकं फिरलं ना, तर म्हणले ए ना तुझ्या यायचं जाणं इकडे म्हणलं. आणि मग एक टाकला एक जरा कुस्तीचा डाव, असा असा उलटा फिरावला, लागला कोय 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 करायला. अहो तोंडच बघू वाटा नाही मला. मग म्हटलं जाऊ दे, आपल्याच गावाचा माणूस आहे, आपल्यालाच खाजा देणार आहे, नाहीतर त्याला असला तोडावला होता ना. आणि तुम्ही ऐकून घ्या त्याच. अहो तात्या, मी तरी काय ऐकून घेतो काय. अहो आता नाना तुमच्या लेवलचा माणूस म्हणून तुम्ही हात लावला, मी नाही ना हात लावू शकत. मी डायरेक्ट हसाडलं ना शिव्या. म्हणलं नाना तुम्हीच अख्ख्या गावची पिढा, म्हणलं तुमच्या आईचा किडा, म्हणलं. डायरेक्ट नाना शांतच झालं, गप निघूनच गेलं. अहो मी तरी काय एका बापाची अवलाद आहे का? एका बापाची नाही म्हणजे किती बाप आहेत तुला? अहो नाना, अहो तसं नाही काय, एका बापाची म्हणजे एकच बापाची अवलाद आहे. तेव्हा जरा वाक्य चुकलो. बरं ते असू दे, चुकू दे तुझं. ते माझं पोरग बघितलं का? अहो ना मी कशाला तुमच्या पोराला बघितले? अरे ना बरं झालं आला, मला एक बोलायचंच होतं. अहो नाना, तुमच्यासारखं ना अख्ख्या पंचकृषीत कोण माणूसच नाही. 10 रुपये नाहीत बाबा माझ्याकडे, ह्याची आमण्याकडून घे. हो नाना, शेमण्या कुणाला मानता हो? आईला तुम्ही मोठं माणसं म्हणून ऐकून घेतोय काय. त्या दिवशी मग तात्यांचा कसा मार खाल्ला. त्याचा ह्याच्या अट्ट्याचा होय. अरे ह्यो काय मला हात लावल, ह्याच्या गाडीत घालील की पाय. हो नाना, इकडे मी बाळकाव. असू द्या नाना, तुम्ही माझ्या गांडीत घाला पाय, पण मला 10 रुपये द्या ना. हो तात्या, ह्याच्या आधी तर लय गप्पा आणत होता, खांदा लावून आलो असतो आणि तो लय क्वाय क्वाय करत होता. असा म्हणला काय तात्या? अहो लय गप्पा आणत होत ते. हो नाही नाना, मी कशाला तुम्हाला काय बोलतोय इथं, माझं तुम्हाला काय समजा मी काय म्हणतोय ते, तुम्हाला काय म्हणाल काय मी. पण दादा, पण मला एक आठवतंय, तुम्ही काय म्हटलं होता, हीच आहे गावची पेढा आणि काय. अहो नाही हो नाना, मी कशाला कुणाला काय म्हणतोय. मी म्हणलं माझा सर्वे चाललाय आणि कुणाला काय अडचण येत ते बघायचं चालले हो. अहो दॅट इज कॉल्ड समाजकारण हो. कशाच्या आईच्या गांडीत समाजकारण करतो रे तू? नाही दादा, तुम्ही काय म्हणला होता, हीच आहे गावची पेढा, ह्या जायचा केडा म्हणला होता. अहो तात्या असं नव्हतं म्हणलं. मी काय म्हणलं, 10 रुपये काय मागताय म्हणलं, किडा बसच तो दारू पाचतो असं म्हणलं होतं. राईट, असंच म्हणला होता दादा तुम्ही. अरे तुझ्या आईचं दाना, किडा बसस तर एखाद्याला खायला घालायचं का, किडा बसस तर 10 रुपये जायची, असं होणार का तू समाजसेवक? अहो तसं नाही हो नाना, पण ज्याला जी गोष्ट नाही ना ती कशी आणून देण्याचा प्रयत्न करेन असं म्हणलं होतं. मला माधुरी दीक्षित पाहिजे, देतो का आणून? काय राव ना. अरे तुझ्या आईचं दाना मग कशाला गप्पा आणत होता? जाऊ दे, काय करशील गावासाठी? हा म्हणजे गावात रस्ते नाहीत, पाणी पुरवठा करीन. आता गावाला स्मशानभूमी नाही, स्मशानभूमी बांधीन आणि स्मशानभूमीचं उद्घाटन तुमच्याच हस्ते करीन काय ना. राईट. अरे तुमच्या आईचा दाना म्हणजे मला घालवायचं बघता काय? अरे तुम्ही गेल्याशिवाय मी काय जात नसतो. अहो चेष्टा केली हो नाना. मी ना गावातल्या पोरांना रोजगार मिळवण्यासाठी ना डिरी टाकणार आहे. हा डिरी टाक, म्हणजे गावळ्यांना लुटशील. अहो नाना, गावळ्यांना कशाला लुटते. अहो मी ना बाकीच्यांपेक्षा ना 2 रुपये जास्त देणार काय, आणि ही तात्यांसारखी ना काम उठवणार काय. तात्या मग करणार ना दूध गोळा? ओ दादा, मी काय दूध नाही गोळा करायचो, मला एसीतलं काम रे. बघितलं का नाना, लोकांचं असं आहे,
आईला ना एक काम दिलं की लोक त्यात पण म्हणतात त्यांना ही पाहिजे आणि त्यांना ही पाहिजे. ना तुम्ही काय करा डिरीवर वॉचमन म्हणून राहा. अरे तुझ्या आईचा दाना तुझी डिरी टाक घाल गाडवाच्या गांडीत वॉचमन म्हणून राहा. माझी मला काम नाही तोय डिरी टाक तू डिरी. तू डिरी नको तू मुताईची मोरी टाक आणि तू राह त्याला वॉचमन. खायला आहे का दाना? मग काय तुमच्या घरी खायला येतोय का दाना? काय राव ना कर ना दादा ना तुम्ही मला वाटलं सगळं 2 काडपडीत हाना पण तुमच्या दोघांच्या गांडीत घातला पाहिजे 10चं पाना. ए ताते जाटे तुझ्या आईचा दाना. अहो ना हीच आहे अख्ख्या गावची पिढा ह्याच्या आईचा केडा. चला जातो मी. ए ताते नेईल नाही घाले. राहतो नका रे बोरू बाबा पोट